की काही तांत्रिक कारणानं चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे। MMRDA, अग्निशमन दल, महापालिका अशा सर्वच यंत्रणा पोहोचल्या आहेत। सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे। कुणीही काळजी करू नये, घाबरून जाऊ नये, प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल। मी MMRDA आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। यासोबतच हा प्रकार का घडला याचीही चौकशी करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे, तशी ग्वाही देखील दिलेली आहे। तेव्हा आता ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। दोन तासानंतर प्रवाशांची सुटका होते आहे। अग्निशमन दल असेल, वैद्यकीय पथक असेल, सगळेच या ठिकाणी आता सतर्क राहून शर्थीचे प्रयत्न करून या सगळ्या प्रवाशांची सुटका करतायत। अधिक क्षमतेनं ही मोनोरेल भरलेली असल्यामुळे यामध्ये काहीतरी बिघाड झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। यासोबतच रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे। अँब्युलन्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महापालिकेचे काही अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचलेले असून यंत्रणांना सक्त अशा सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून देण्यात आलेली आहे। पावसाचा जोर देखील सध्या मुंबई परिसरामध्ये पुन्हा एकदा काहीसा वाढलेला पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे दोन दृश्य, एकीकडे अँब्युलन्समधून ज्या